नमस्कार. माझ्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे आज आपण कुठे आलोय? आज आपण ठाण्यातल्या माझघरात आलेलो आहोत. सन मराठी या वाहिनीने तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील कलाकारांचं केळवण आज इथे योजिलेलं आहे आणि मला अतिशय आनंद होतोय कारण एका वेगळ्याच पद्धतीचं हे केळवण आहे. कोकणातील मालवणी साज असलेलं केळवण आज आपण देवांश आणि सई यांना देऊ करणार आहोत. त्यामुळे ह्या दोघांची गंमत जम्मत बघायला तुम्ही तयार आहात ना? मलमली कोवळा शहरा तू निळा ऋतू घनातला तूच नजरेतला चोरटा इशारा निशिगंध तू मनातला तू नाडवारा जरा तू निशा गोजिरी तू सखा बाबरा तू सखी भाबडी सांगना काय ही भावना प्रेमासवे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली जोडी प्रेमासवे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली जोडी तुझी माझी जमली जोडी. आपल्या सन मराठी परिवारातर्फे आलेल्या सगळ्या पत्रकारांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि त्याचबरोबर तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील कलाकार देखील इथे उपस्थित आहेत. म्हणजेच सई आणि देवांश, त्याचबरोबर भैरवीताई देखील इथे आलेले आहेत. तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत. आपण ठाण्यातल्या पाचपकाडी येथील माझघरात आलेलो आहोत, जे खरं तर मालवणी आणि कोकणी जेवणासाठी प्रचंड फेमस आहे. तर मग तुमचं स्वागत करते मी. सई आणि देवांशच्या केळवणाला सुरुवात झालेली आहे आणि मस्तपैकी मालवणी आणि कोकणी पदार्थ इथे तुम्ही आता पाहू शकता. अक्षरशः मासे आहेत, मस्त छान ग्रेव्ही आहे. नॉनव्हेज वेज दोन्हीही जेवण आपल्या माझघरात अतिशय काय म्हणता येईल स्वादिष्ट असं मिळतं आणि इतकी सुंदर सजावट देखील केली आहे. देवांश, अरे किती किती म्हणजे काय, तू फार इन्व्हॉल्व दिसतोयस खाण्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी बरोबर. आणि यार केळवणाच्या निमित्ताने तुम्ही इथे आलेला आहात. तुम्हाला दोघांना कसं वाटतंय आणि ही सजावट कशी वाटते ते आधी सांगा. सो आम्ही जरा आता खाता खाता थोडंसं घाण केलं, पण हे फारच सुंदर होतं ऑफकोर्स. आणि माझघरात पहिल्यांदा आलो आहे. खूपच चांगला व्हेन्यू आहे, फील वेगळं आहे. म्हणजे इथे आल्यालाच काहीतरी वेगळं फील होतं. यांनी अशा मातीच्या सगळ्या भांड्यात ते जेवायला वगैरे देतात, त्यामुळे काहीतरी एक वेगळाच फील आहे, काहीतरी वाईब आहे इकडे एक वेगळी. आणि या फीलमुळे खाण्यात जरा एक वेगळी जास्तच मजा येते. चव सगळ्या पदार्थांची अप्रतिम उत्तम चव आहे. घरचं जेवण ॲक्च्युली नावच माझघर. सई, मला तू सांग, आता केळवणाच्या निमित्ताने तू इथे आली आहेस, देवांश बरोबर तुझी छान लग्नगाठ जुळणार आहे, तर त्याच्याशी जुळवून घेताना तुला काही म्हणजे दडपण आहे का किंवा काय, तर ते कसं सांगशील? देवांश सोबत तर खरं तर सगळ्यात आधी मैत्री झालेली आहे, त्यामुळे मैत्रीतून तर कळलेला की देवांश कसा आहे. पण आता मैत्री आणि लग्न या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. त्या मैत्रीपासून ते लग्नापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे त्याच वेळेस मला कळेल की आणखी देवांश कसा आहे. मैत्रीमध्ये तर कळलाच आहे, पण एक नवरा म्हणून तो कसा असणार आहे हे त्यावेळेस समजेल. लग्न झालेल्या कपलला जनरली एक टिपिकल प्रश्न विचारला जातो की भांडणानंतर आधी माफी कोण मागतं, सॉरी कोण बोलतं. मला या दोघांना विचारायचंय की या दोघांमध्ये माघार घेणारी पहिली व्यक्ती कोण आहे? म्हणजे देवांश आणि सईचं म्हणतेस ना तू? हां, देवांश आणि सईमध्ये मला असं वाटतं अजूनपर्यंत अशी सिच्युएशन आली नाही आहे आमच्यात, पण असं काही घडलं तर देवांश आधी म्हणेल. मला असं खूप जेन्युइनली वाटतं. सई नाही म्हणणार लगेच, स्पेसिफिकली देवांशला नाही म्हणणार. अदरवाईज ती कदाचित तशी वागू शकते, पण देवांशला घेऊन तिचा थोडासा आहे एक स्टान्स आहे तसा की ती नाही म्हणणार असं मला वाटतं. असं काय नाही आहे. सई असे की चुकलं तर माफी मागतेच मागते, मग तिथे देवांश असू दे किंवा कोणीही असू दे. नाही, मी सईचं सांगते, मी सईबद्दल सांगते. सईबद्दलच मी सईबद्दलच सईबद्दलच म्हणतोय.
सई स्पेसिफिकली त्या देवांश बरोबर आहे थोडंसं तिचं तसं, ती देवांशला नाही म्हणणार पण लगेच. देवांश याआधी 1-2 सीन झालेत आपले, त्यामध्ये तू माफी मागितली आहेस ऑलरेडी. हां, आणि सईने पण माफी मागितलेली आहे. कधी तू ओरडलेलंस मला ते गाडीच्या वेळेस, तेव्हा ती सॉरी वगैरे म्हणते बघ. नाही. Scene बघ. माझे कितीतरी वेळा असे माझे कितीतरी वेळा सीन झालेत असे, जेव्हा मी तिला म्हणतो की तुम्ही इम्पॉसिबल आहात, मी तुमची हेल्प करतोय, तुम्ही मला सॉरी थँक्यू काहीच म्हणत नाही आहे, आणि तुम्ही असे माझे कितीतरी वेळा सीन गेले, ती नाही म्हणत मला. सो मुळात त्याचं कारण असं आहे की सई सॉरी नाही म्हणत, कारण सिरियलमध्ये म्हणते मी भैरवी म्हणून नाही बोलत आहे. जर मी प्रेक्षक म्हणून असेन तर मला असं वाटतं ती ज्या बॅकग्राऊंडने आली आहे, मिडल क्लास बॅकग्राऊंडने, त्याच्यातनं सगळ्या गोष्टींकडे ना खूप उघडपणे बघायची सवय झालेली असते. त्यामुळे ती कुठलीही गोष्ट करताना तडजोड करावी लागेल या दृष्टीनेच करायला लागते. त्यामुळे ती जेव्हा कुठली गोष्ट करते तेव्हा ती करेक्ट असते म्हणून ती करते, आणि म्हणून ती प्रत्येकालाच समजणार नाही यासाठी, आणि आय गेस प्रत्येकाला समजणार नाही म्हणून ती सॉरी नाही म्हणत, ती एक्सप्लेन करते की वाय आय एम राईट, म्हणून ती एवढं बोलते. सो हे तिचं कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. आता ह्या पुस्तकाचं उत्तर तुला भैरवी म्हणूनच द्यायचं. हां. त्यामुळे तसंच आपण अहो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर भैरवी नाईंना मला मी त्यांना इथे सांगून थोडे मी शॉक झाले, कारण थोडंसं त्यांच्या मनाविरुद्धचं हे लग्न आहे. तर मग तुम्हाला कसं वाटतंय, मला खरंच जाणून घ्यायचंय. आणि तुमच्या मनाविरुद्ध हे लग्न असून सुद्धा तुम्ही या केळवणाला आलेला आहात, तर त्यामागचा तुमचा हेतू मला जाणून घ्यायचा. सो मी भैरवी म्हणून केळवणापासूनच यांच्यावर नजर ठेवते खरं तर, कारण केळवणात जर का तिने काही गडबड केली तर तिथूनच तिला फैलावर धरायला मी मोकळी असेन. सो मी बघते की आत्ता जरी ती काही चुकली तर तिला इथेच 4 शब्द सुनावायचे आहेत, पण अजूनपर्यंत संधी देत नाही आहे ती. तशी संधी दिली तर मी सुनवेन, पण त्या संधी देण्यानंतरही ती तिची बाजू कशी करेक्ट आहे हे पटवायच्या मागे लागेल. सो आमच्यात ते नोकझोक चालूच राहील. त्यामुळे प्रेमासवे मैत्रीची गोडी तुझी माझी जमली